स्वार्थापोटी काहीतरी घ्यायचं आहे म्हणून, बरोबर आहे. मुलाला वाटण्या मागायच्या आता मग मुलगा प्रेम करेल, पण आई वडील करतील का? आई वडिलाचं निस्वार्थ प्रेम आहे, हे तर स्वार्थ नाही तर संतांचं प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम आहे संतांचं. आणि निस्वार्थ जो प्रेम करतो ते संत असतो. बरं, संतापाशी भेदभाव नसला पाहिजे, संतापाशी राजाही तेवढाच असला पाहिजे आणि रंगही तेवढाच असला पाहिजे, आज्ञानी तेवढाच असला पाहिजे, ज्ञानी तेवढाच असला पाहिजे. इतकंच नाही, ज्ञानोबाला काय म्हणजे खळांचे व्यंकटी सांग, दुष्ट लोकांचाही उदार हा हेतू संतांचा असतो, ऐका. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपांत काही निपतित कीर्ती म्हणून संत संत असतात. संतांचा अंतकरण म्हणजे मायेचं अंतकरण आहे. तुम्ही आता सर्वांना दत्ताबापूला पाहिजे दत्ताबापूला. आता दत्ताबापूला 500ची हो की 5ची हो, तिला काही भावच नव्हता. सोन्याची अंगठी लावू की चांदीची अंगठी लावू, त्याने केव्हा त्याचा भेदभाव केला नाही. येणार ज्ञानी असो की अज्ञानी असो, श्रीमंत असं गरज कोणी हो, मायच म्हणायची. माय 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 म्हणायची की नाही. प्रत्येकावर विशेष प्रेम करून प्रत्येकाला समानता भावना ठेवल्या संत म्हणतात. महाराज होतील, महाराज वेगळे, संत वेगळे. आता तुम्ही आम्ही कोणालाही संत, कोणालाही साधू, कोणालाही महाराज म्हणतो हे सोडून द्या. आता आपलं काही नाही ते, आता शेवटला दोष आपलाही नाही म्हणून नाही. आता तो नारदला सर्व लोक मानायचे, दैत्य मानायचे, देवही मानायचे. आता नारद महर्षी इंद्र देवा श्रीमन नारायण नारायण भजन इंद्रा, अरे कयादू आहे ही, हिच्या पोटामध्ये देवाचा भक्त म्हणजे परला जन्माला येणार आहे, सोड हिला बरं, तिला सोडून दे. आणि सोडलं, आणि सोडून दिल्यानंतर तो नारद महर्षीला